सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान मान्यवर परीक्षकगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी दिव्या नारायण सनांचे आजच्या स्पर्धेसाठी माझा विषय घेऊन आलेली आहे उत्तम नागरिक घडविण्यात संस्काराची भूमिका। तेज स्पर्शाने दूर होई अंधार, तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जसा मुळाचा वृक्ष असे आधार, जसा मुळाचा वृक्ष असे आधार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार असे आपण नेहमी ऐकत असतो। पण संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे थोर मोठ्यांचा आदर आणि संस्कार म्हणजे माणुसकी। या संस्काराची ओळख माय सिस्टर्स अँड माय ब्रदर्स ऑफ अमेरिका या एकाच वाक्याने स्वामी विवेकानंदांनी करून दिली। संस्कार म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय आणि साने गुरुजी, कारण मानवतेचे त्यांच्यावर झालेले संस्कार दिसतात ते कशातून? तर ते दिसतात माणसाच्या वागण्यातून आणि बोलण्यातून। स्वपासून म्हणजे स्वतःपासून सुरू होणारे संस्कार समाजाला, कुटुंबाला, राष्ट्राला ते आदर्श ठरू शकतात। बालवयात होणारे संस्कार अधिकच परिणामकारक असतात, कारण लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आणि त्यांचे मन म्हणजे जणू पाटी। या मनावर काय लिहायचे आधीच ठरवावे लागणार। मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्याम म्हणजे साने गुरुजी माहीतच आहे। श्यामच्या आईने श्यामला लहान वयात शरीराबरोबर मनाची काळजी घ्यायला शिकवली। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असा महान संदेश त्यांनी जगाला दिला। असेच अजून एक उदाहरण देता येईल। एकदा बहिणाबाईंनी त्यांचा मुलगा गोविंद पंत त्यांच्या तोंडातून शिवी ऐकली। बहिणाबाईंनी गोविंद पंतांना रागारागात घरात बोलावले व सराटा तापायला ठेवला। गोविंद पंतांना वाटलं आई आता आपल्या तोंडाला चटका देणार, पण बहिणाबाईंनी त्यांच्या तोंडाला चटका न देता पोटाला चटका दिला। गोविंद पंतांना आश्चर्य वाटलं आईने आपल्या तोंडाला चटका का नाही दिला। तेव्हा बहिणाबाई म्हणतात, तू शिवी ऐकली आणि ती पोटात साठवून ठेवली म्हणूनच ती आज तोंडातून उमरली, जर पोटातच साठवून ठेवली नसती तर ती आज पोटात आलीच नसती। यालाच म्हणतात संस्कार। मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण घेण्याची जसं चढा ओढच लागली आणि पालक सुद्धा वाटेल त्या पद्धतीने मुलांना शिक्षण देतात, पण शिक्षणासोबत संस्काराची सुद्धा गरज आहे हेच आपण विसरत चाललो। तुकडोजी महाराज म्हणतात की मुलगी शिकली शाळे माजारी, परी स्वयंपाक करता नाही घरी, काय करावी ती विद्या चातुरी कामाविना लंगडी, मुलास पंगत वाढता नाही घरचे पाणी भरता नाही, आपल्याच त्वरेत राहे तरी ते ज्ञान व्यर्थ। मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की उत्तम नागरिक घडवणे म्हणजे ज्ञान मिळवणे, नोकरी मिळवणे नव्हे तर चांगले संस्कार देणे सुद्धा महत्वाचे आहे। यात सर्वात मोठा वाटा आहे तो आई वडिलांचा। जिजाऊंनी देखील शिवरायांना बालवयातच राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, धर्म, सहिष्णुते आणि स्त्रियांचा सन्मान या गुणांची शिकवण दिली, म्हणूनच ते आदर्श राजे झाले। पण आजच्या या धावत्या युगात योग्य संस्काराच्या उणीव जाणवत, वाचन संस्कृतीचा राज, विभक्त कुटुंब पद्धती, मोबाईलचा अति वापर, नोकरी व्यवसाय करता जास्त बाहेर पडणारी पालके, मुलांवरती लक्ष देण्यासाठी ऑफर हवे, त्यामुळे लहान वयातच मुलांवरती योग्य संस्काराच्या दिशा बदलत। असेच अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे। दांडा नसलेला कपातीला, दांडा नसलेला कप म्हणजे मुडा कप। एकदा तिने तिच्या मुलाला बोलावले व म्हणाले, पोरा आजोबांना चहा नेऊन दे। मुलगा आला, तो कप पकडण्यासाठी दांडा शोधू लागला, पण कपाला दांडाच नव्हता। तेव्हा त्याने त्याच्या आईला विचारले, आई कपाला दांडाच नाही, असे जुने कपात तो आजोबांना चहा का देते, ती चहा कशी पिणार? यावर आई म्हणाली, अरे बाळा, आजोबा आता म्हातारे झाले, त्यांच्या हात थरथर कापतात, त्यांच्या हातातून तो कप पडतो, मग तो मुडा कप होतो, तर आपल्या घरातील सर्व चांगले कप मुडके करायचे का? नाही ना। म्हणून मुलगा चहा द्यायला निघाला। जाता जाता दोन वाक्य बोलला ती सर्वांनी लक्षपूर्वक ऐकली। आई, तुझं खरं आहे ग, पण तू हा कप जपून ठेव, कारण तू ज्यावेळी म्हातारी होशील त्यावेळी तुझे पण हात थरथर कापतील, त्यावेळी मी चांगले कप फुटू देणार नाही, तुला देखील याच कपातून मी चहा दे। म्हणून असं म्हणावंसं वाटतं की निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगेल। ज्या घरात असे संस्कार दिले जाते त्या घरात माणुसकीच फुलणार नाही। जाता जाता एवढेच बोले, जर उत्तम नागरिक घडवायचं असेल तर प्रत्येक आईला जिजाऊ व्हावं लागेल। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। धन्यवाद।